झाडाचं का मला तुमच्या झाडाचं नाही मग कसलं आंब दिल्या भाज्याच नाही घरा चालवल्या घरा चालवल्यान ते कसं लागतील ते मला कसं लागतं ते बघता मग झाडच सांगता एवढा मोठा गोला बनवलाय जम्बो गोला गायच बघू शकता तुम्ही जम्बो गोला अरे ते काला नाही पाहिजे ना चापतो करीन ना तुझ्या बन तुझ्या बनव परत कलर कोण टाकेल तुझा बापूस. हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर गाईज चला आज जायचं हल्दीला चाललोय मस्त की आता सामान वगैरे घ्यायला पूर्ण सामान वगैरे घेऊन हॉटेलवर ठेवणार त्याच्यानंतर जाणार हल्दीला. आज संध्याकाळी हल्दीला जायचं अंबरनाथला आणि आता चाललोय आंबे द्यायला. आता मच्छी मार्केटमध्ये आंबे दिलेत आईने कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेच असेल. तर ते वाटले बाकी आता राहिलेले 3 थैले. आता त्या लास्टचे 3 थैले त्यांना द्यायच्यात कुणाल दादाला आपले सुला मावशीला. तर चला गाईज आंबे देऊया आधी. ओके गाईज आणि पोचलेलो आहे इकडं बघा सगळा तोडफोड चालू आहे. तोडफोड म्हणजे रोड दोन्ही गाडी आंब आणल्या आईने आता द्यायला त्यांना. ओके गाईज आणि आता आंबे घेतलेले आहेत आम्ही. आणि हे बघा गाईज इकडं कशी तोडफोड चालू आहे. तोडफोड म्हणजे सगळा सप्रा पार करून टाकलाय. माझं नाव कुणाल योच मग कुणाल आयर दे त्याला आयर दे आणि अजून कोणला तिला दे ते त्याच्या जवळ दे. एक काम कर त्याच्यात जवळ दे तो नंतर दे नाही तर आपल्या मार्केटचा हक्का कोंगा दे. आयर घे सगळ्याचा आयर घे तू. ते सगळ्यांना आयर देता मी. एक सुला मावशीचा एक कोणी मागला तर एक कार ना दुसऱ्या पिशवीत बांधून दे. हे बघा हे सगळं आयर देऊन ठेवलं. आपल्या भावाने लहान भावाने आपल्याला गिफ्ट आणलेलं आहे. त्या दिवशी कच्चा आंबा पण आणला तू होता आखा मार्केट बंद होता. ब्लॉग पण नाही टाकला मी. मग लाज वाटली मला ब्लॉग टाकायला. काय त्या दिवशी ब्लॉग पण नाही टाकला. काय मच्छी घेतात. ओके हे बाबा तो जास्ती मसालेवाला दे. हा ओके काय त्या बघू आता पिऊन कुठला ब्रँड दारू आहे का काय बघू पिऊन ओळखा तुला मोशी आली आता आंबे काय करून बरं आहे. आली हो आलो ठीक आहे दिसते ना. आज ते सुका मावरा नको सुका मावरा नको जाम पडलेला आहे सुका मावरा. मी काय बोलता इकडे बघ आंबा आणले तुला ते कुणाल दादा दिले. अरे कुणाल दादा दिले काय टेन्शन नको घेऊ. नुसते काय ना काय देत असतं. किती खायचं मग किती खायचा. तर चला काय आता बघूया आंबा दिले. झाडाचं का मला तुमच्या झाडाचं नाही मग कसलं काय आता काय बोलू तुला झाडाचं आंब दिल्या भाज्याच नाही घरा चालवल्या घरा चालवल्यान ते कसं लागतील ते मला कसं लागतं ते बघता मग झाडच सांगता. हा चालेल झाड पण घेऊन येतो. चल उद्या मी काय बोलता. ओके काय आंबे वगैरे दिलेले आहेत आणि चला आता निघूया. घरच्या घरी सामान पण घेतले मच्छी पण घेतलेली आहे. चला इथं काहीतरी ऍक्सिडेंट झाला वाटतं. बघा लफडा होत आहे. जाऊ त्या ऍक्सिडेंट तर होतच ना. आता ऍक्सिडेंट होणार म्हणजे कुंडलीलाच दिलेलं आहे. सगळ्यांच्या कुंडलीलाच असतं. चला आपण निघूया. ओके गाईज आणि आंबे वगैरे देऊन आलेले आता मच्छी मार्केटमध्ये. आणि आता जाम गरम होतं तर जरा थंडा व्हायला आल्या भैयाजवळ. तुम्ही तर त्या भैयाला ओळखीचं असेल. दीपक कर तुझा ना. अरे जरा गोला खायला आल्यावर लकरीवाला गोला दे आम्हाला. चांगला नाही बनवला ना सांगता तुला बरोबर. एवढा मोठा गोला बनवलाय जम्बो गोला गाईज बघू शकता तुम्ही. जम्बो गोला खाता रे तू. चांगला बनवा का जरा. जेले ना 4-5 कलरच्या जेल्या ना. लिंबू वर का पिलताव लिंबू जरा कमी टाक. असला अरे ते चाट मसाला आवरा नको टाकू. काय द्या जलजिरा तू गोल्याची वाट लावून टाकलीस. अरे ते काला नाही पाहिजे ना. चापतो करीन ना तुझ्या बन तुझ्या बनव परत. लाल कधी सांगता लाल कलर टाकणं काय. इसमें नींबू डालवा है ना. इसमें गुलाब है तो करू लगेगा ना. अरे तुला पहिलेच बोलतो ना लिंबू नको टाकू. तुझ्या पहिले बोला था नींबू हलका टाक. पहिले बोला कम डाल. हा कम डाल. हे बघ मला बघू थांब चीज नाही हो कुठली मलाई टाकली. अमूल कमी वाला बाबा तू कलर कोण टाकल तुझा बापूस. नाही रे बाबा तू बस ते बघ हो गया ना गोला. बघता आता गोला कसा लागतं जरा टेस्ट करता बघा. जम्बो आवरा मोठा गोला बनवले तिच्या बना. काय रे कलर मी बकरीने गोला तुझा
याने वाटवला. आणि काय आता मला परत गोष्ट करायला लागेल. बघा यो गोला बनवला आवरा मोठा जम्बो गोला. तर त्याला लाल कलरचा गोला कलर टाकायला सांगितला तर याने एवढा जलजिरा ओतले, लिंबू ओतले दुनियाचा न सगळा भेलपिटा करून टाकले. काय आवरा भंगार लागतं ना टेस्ट. अख्खी गोला खायची इच्छाच मेली माझी. चांगला एवढा मस्त सांगला तर अख्ख्या दुनियाने ऐकला आता इकडे सगळ्या ऐकला लाल कलर टाकायला सांगले. याचा लक्ष पोरी आला ना यो कावरा वावरा होतं माकार यो. सोबत कुठली बाटली उचलतं ना कुठली नाही त्याचा त्यालाच माहिती. गाईज आपण आता गोला खाऊन घेऊ शकतो. ओके गाईज आलेलं गोला खाऊन एवढी वाट लागली गोला खाऊन. मी इच्छाच मिळली माझी गोला खाऊन. काय सांगू तुम्हाला एवढा बकवास गोला बनवला होता आज. सगळा माल मटेरियल यांचा आवरा गोंगाट चाललाय. बाबा यांची शाला भरले का काय चालले काय माहिती. बसलो मुखात आता. हे बघा कसं बसलंय तिथे. हे बघा मजारी गाडी ठरला होतं. यांचा प्रेम चालू आहे. प्रेम चालू आहे बघा प्रेम यांचा. जरा चला आज काय सांगू गोला खाऊन ना एवढा मेरे को ना इतना टेस्ट ऐसा बकवास लगा ना गोले का. वो गोले का खाने का इच्छाच मिली माझी. एवढा भंगार गोला बनायचा आज. हाँ चला काय आता पर अरे लगेच केसा बिसा निघले निजी. प्रदा बापरे खुशी एवढीशी नाही तर भूताचा पिक्चर बघतोय. आणि इकडे कोण जारले ऍक्टिंग बघा हिची कवरी भारी करते. ओव्हर ऍक्टिंग. भूताला अर्धी तर खिडकीत दिसते त्या टीव्ही. भीती वाटते तुला तू? हा भीती वाटते का? मग इथे कला बसले जा ना घरी. जस्ट ओके गाईज आलेलो आहे जस्ट हॉटेलवरनं आता सामान वगैरे देऊन आणि चाललेलं आहे आता जिमला वर्कआउट करायला. आणि चला गाईज आणि हल्दीला पण जायचं संध्याकाळी. बघूया येऊ फटाफट वर्कआउट करून आणि निघूया हल्दीला. त्याच्या पहिले जाऊया हॉटेलवर बसू मस्त मग 10 वाजता निघायचं हल्दीला. चलो ओके गाईज आलेलो आहे आपण मसाला हंड हार्डकोर हाऊसमध्ये. तर चला एंट्री करूया. चप्पल बघा इथे तुलस पण ठेवलेली आमच्या सरावी. चला आलेलो आहे एंट्री झालेली आहे. आणि गाईज आपण आलेलो आहे आणि इकडे म्हैस झोपलेली आहे. मस्त नाही काही आमचं शहर ते मस्त नाही आमचं शहर ते. येस गाईज आता पोचलेलो आपण आणि मस्त पैकी आता इकडे झोपलेलं आहे. पासावलेला असतो जाऊ बघा तेव्हा 12 महिने पासावलेलाच असतो. आणि चला गाईज आता मस्त आपण वर्कआउट करून घेऊया. आणि माझा मित्र जितेश पाटील पहिले जेवून वर्कआउट करायला बी लागले. त्याची बॉडी जास्त बनल त्याला असं वाटतं नाही बनणार आपल्याशी जास्त नाही बनणार आहे का? बरोबर तिकडे आहे का? जाऊ दे आता शिवाय ओके काही चालू केलं नाही होतं तुम्ही सांगा आता. तर चला काय झालेलं आपला वर्कआउट झालेला आहे. फेस मारलेली आहे आणि आता ॲप्स काढायचे जरा काय नाही सिरियस घेतली ॲप्स काढायची. चला मस्त पैकी आता खूप मोठा मोठा घेतलेला आहे आपण बायसेप मारतो. जाम हेवी आहे जाम हेवी आहे.
बघू शकता तुम्ही पंप किती खतरनाक झालेला आहे. लवकरच ओके गाईज झालेला आहे वर्कआउट आणि आता निघूया घरी गाईज. चला निघूया आता घरी. ओके गाईज जिमवरनं जाऊन आपण आता आलेलो घरी आणि रेडी झालेलो आहे आणि लेन्स लावलेले आहेत. दिसत असेल तर मस्त आता लेन्स लावलेले आहेत गाईज. आणि चला दाखवतो तुम्हाला. बाहेरच अजून कपडा नाही घातला उघडा जाऊ. तर चला गाईज आता शर्ट वगैरे घालून मस्त वगैरे रेडी होतो आणि मी मस्त रेडी झालेलो आहे. तुम्ही बघू शकता कवरा चिकना दिसतो मी आज तर फुल कातील दिसतो. आणि इकडे करोला पण रेडी आहे. पिझ्झा खाता हावऱ्यासारखा पिझ्झा घ्यायला थांबले इथं. आणि मी इथं आता मस्त चहा पिणार. बहिणी चहा बनवले पाहुण्याला. हो नाही आता नाही, मी पहिले हॉटेलवर जाईल नंतर जाईल. आणि यो माझा स्पेशल चहा मलाईवाला बघू शकता. आणि आमच्या मामाचा चहा एकच गलासामध्ये मामाला चहा लागतं. यो किती वर्षापासून आमच्या मामाचा एकच गलास आहे बाबा. मी बारीक होतो तवाचा. चला आणि यो खाऱ्याची भाजी बनवायला घेतलेली आहे मस्तपैकी घरात. आणि इकडे एक भाजी घेवड्याची मला उपास वाटतं. तर चला गाईज आणि आता मस्त रेडी झालेले आहे. चहा पिऊ आणि निघूया हल्दीमध्ये. आणि डायरेक्ट आता भेटू आपण हल्दीमध्ये गाईज. तोपर्यंत तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला नक्की शेअर करा. तर चला गाईज. ओके गाईज पोहोचलेलो आहे. मला जाम लेट झालेला आहे. 11:15 वाजले. चला आता बघूया. मला भूक पण जाम लागलेली आहे. ओके गाईज जाऊया हल्दीमध्ये ना बघूया आता. मस्तपैकी इकडे जेवणाची तयारी चालू झालेली आहे. आणि आल्या आल्या मी तर पहिले जेवणावर घुसल्या. जाम भूक लागली मला, काय सांगू तुम्हाला. चला काय पहिले जेवून घेऊ आपण, बाकी मग सगळा नाचकाम. ओके गाईज मस्तपैकी आता आपल्याला जेवण भेटलेलं आहे, वाढलेलं आहे. चला आता दाल मुंडी रेडी आहे, मटन रेडी आहे, अजून येईल ते येईल कांदा लिंबाली. पहिले सगळ्यात पहिले आपण जेवून घेऊ. मला तर जाम भूक लागली गाईज. मग जेवल्यानंतर बघूया पुढचा प्रोग्राम काय, नाचा बिचारा जाऊ. आणि मी कसा दिसताव ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भूत दिसताव का चांगला दिसताव लेन्स लावल्यानंतर. चला गाईज पहिले जेवण घेऊ. बाबा वेद पण आलेला आहे. वेदनी तर नलीच घेतले. मावशी नली घेतली भेटली नाही का नली. जाऊ भेटली नाही का खाली का मग. आणि चला गाईज इकडे मामा पण येऊन बसलेले. जेवण चालू आहे. नली मामाला बी भेटले, मलाच नली नाही भेटली. ओके गाईज जास्त आता जेवण झालेलं आहे. आपली मोठी थंड्याची बाटली इथं थंडा प्यायला घेऊन ठेवलेली आम्ही. हालत संपलेली आहे आणि आम्ही पण निघणार आहे आता मस्तपैकी. चला गाई जेवण वगैरे झालेलं आहे, डान्स वगैरे झालेलं आहे आणि फोटोशूट पण झालेलं आहे. आणि चला आता चाललेलो आम्ही निघणार आहे. आणि तरुण पण निघणार आहे. बाबा 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 हो भाई नवरदेव की प्रॉपर्टी आहे भाई, याला किडनॅप करा. चला आम्ही चाललो. ले सामान ले. मी काय बोलता अरे ठेव एक वाल्या. चल हे तरुण आमच्याबरोबर ती प्रॉपर्टी घेऊन. चला काय आता झालेलं आहे आणि निघूया आपण घरी आता. हेमंत दादा जय महाराष्ट्र. चला मग जेवण वगैरे झालं एकदम. व्हिडिओ वगैरे आवडतात तुम्हाला. हो थँक्यू. चला परी गेली का. अरे यार मी याला ओळखलंच नाही गाईज. आणि आता हल्दीमधून आम्ही निघालेलो आहे आणि माझ्यासोबत आता वेद पण आहे. आणि आम्ही दोघं आता चाललेलो आहे घरी मस्त निवांत.
जाम कंटाळा आला. बुटा घालून एवढा पाया आता सोडले आणि पहिले बुटा घालली, चप्पल घालून गाडी चालवत आहोत. आणि चला गाईज आता मस्त पैकी आरामात गाडी चालवून घरी जाऊया. शिव यस गाईज आता पोचलेलो आहे आणि लेन्स काढतो बाबा. मला तर जाम म्हणजे आता काय बोलू तुम्हाला, मुंगल्या चावतान जसे काय डोल्यान असं चावतान डोले सुकले. लेन्स काढून घेता पहिले. काढली ग्रीन कलरच्या लावल्या त्या, आता जरा भारी वाटतं म्हणा. ओके गाईज काढलेल्या आहेत आता लेन्स. तर चला गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका गाईज. आणि शेअर तर पाहिजे. तर कमेंट करून सांगा गाईज आजचा लुक कसा होता माझा, कसा होता मीन्स लेन्स लावल्या तर चांगला दिसत होता, भूत दिसत होतो गाईज. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि चला तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमची सर्वांची आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके गाईज बाय, टेक केअर, आय लव्ह यू गाईज, बाय बाय.